आपल्यावरती जास्तीत जास्त ऋण मात्र आपल्या वाडवडिलांचे, वाडवडिलांचं ऋण आहे आपल्यावरती. त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही. का लहान्या एक तर रोपट्याप्रमाणे जपलं आपल्याला आणि एका रोपाप्रमाणे जपून मात्र वटवृक्ष बनवला. आपला वटवृक्ष बनवला. चांगल्या पद्धतीचं थोडंसं कार्य काम करायला लागलो आपण, स्वतः कमावायला लागलो आपण, स्वतःच्या हातानं जेवायला लागलो आपण, स्वतःच्या पायानं जिथं जायचं तिथं जायला लागलो आपण, स्वतः मात्र दोन गोष्टी चांगल्या ऐकायला लागलो, स्वतः मात्र दोन गोष्टी चांगल्या ऐकून मात्र त्याच्याप्रमाणे आचरण करायला लागलो. या गोष्टी कोणी शिकवल्या आपल्याला? आपल्या आईवडिलांनी शिकवल्या. त्यांच्या आपल्यावरती खूप ऋण आहे. आणि आम्ही जसे कष्ट जसे प्रयत्न केले ना असे कष्ट आणि प्रयत्न मात्र तुम्ही करू नये. त्याच्यासाठी मात्र त्यांनी 2 एकर क्षेत्र घेऊन ठेवलं, त्याच्यासाठी घर बांधून ठेवलं. मी इथून मात्र 4 किलोमीटर बाजाराला पायी जात होतो, त्याच्याकरता तुम्हाला मोटरसायकल घेऊन ठेवली, त्यांनी गाडी घेऊन ठेवली. या सगळ्या गोष्टी मात्र त्यांनी करून ठेवल्या. बरोबर आहे. म्हणून मात्र वर्षात एकदा प्रथम पहिल्यांदा काय पोळ्याच्या सणाला मात्र नंदीपासून मात्र सगळं उत्पन्न मिळालं. त्यानंतर पुढं हरतालिका ऋषीपंचमीचं पण काही माहिती ते उद्या सांगू. गणपती बाप्पाच्या प्रेडमध्ये मात्र आपल्या सगळ्यांची कळत नकळत दोषबाधा काढली. आता इथं मात्र आपल्या पितरांना घास द्यायचा आहे. प्रथम पहिल्यांदा त्या धान्यातून नंदीला खाऊ घातलं, गुळ आणि धान्य. तिथून मात्र गणपतीचा प्रेड हे जे आहे. ऋषीपंचमीला म्हशीचं दूध चालतं, कामून चालतं, कुत्र्याचं तोंड नाही पाहायचं. म्हणजे ह्या गोष्टी तिथून वाडवडिलांना पित्तरपाटा वाडवडिलांना घास द्या, त्यांना जेव घाला पहिले, तेव्हा आपली दिवाळी चांगली होईल. म्हणून अशा पद्धतीनं मात्र आता तिथंही हा विचार करायचा आहे आपल्याला का आपण जेवलो नाही तर आपली आई जेवली नाही, आपण जेवलो नाही तर आपले वडील जेवले नाही, आपण झोपलो नाही तर ते झोपले नाही. आणि आपल्या अंगावरचं पांघरून मात्र त्यांनी आपल्या अंगावरती टाकले. ते उपाशी राहिले असून पण लेकरांना जीव घातला ते कधीच विचारायचं. त्यांच्यासाठी वर्षातून एकदा पित्तरपाटात घास द्या. मग तिथंही मात्र घास देताना कमीत कमी थोडीशी वेटिंग तर करा त्यांना जेवायपर्यंत. तुम्ही माहिती एका पंक्तीला बसलं तर सगळ्याचं जेवण होईपर्यंत माणूस हात धुत नाही. हे बरोबर आहे का नाही? लग्नात चालतं बघ कसं, पण तरी पण आता बऱ्याच ठिकाणी मात्र पाळतात. सगळ्याचं जेवण झाल्याशिवाय इकडं पाहून घ्यायचं कोणी जेवतं काय, इकडं जेवून घेतं कोणी जेवतं काय तिकडं. तेव्हाच मात्र सगळ्याचं जेवण झाल्यानंतर एकाच वेळेस मात्र जय जयकार करून उठायचं, अशी प्रथा आहे. मग कमीत कमी त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही. पण यदा कदाचित त्यांनी आपल्यासाठी काय केलं याची आठवण करून घास टाकल्यानंतर त्यांना घास घेईपर्यंत तरी थांबलं पाहिजे. आता तिथं मात्र तुम्ही आमंत्रण देऊन पितराला अशी बोली होती, ते काव काव करणारेच ते मध्ये मात्र बसत ते काव काव करीत ते म्हणते आठवा लवकर कामधंद्याचे दिवस आणि तुमचं काही बी चालत नेमकं लवकर. ते काय काय तरी म्हणले बा, काय तरी म्हणते त्याला ते घास टाकाय अंग काय हां आगारे काहीतरी म्हणते ते. आगारे म्हणजे का मग जाऊ द्या ते एवढं खोलत नाही जायचं आपलं. अग्नीवरती ते टाकी ते म्हणून आगारे म्हणते त्याला. तर धुराचं ती बी करावं लागतं ते दवणाऱ्याने. आणि मग येईल तेव्हा घेईल बसा, येईल तेव्हा घेईल बसा. त्याच्या वाट्याचं टाकला ना, पण तो मात्र तुमचे जर माणसं बसून गेले ना तुम्ही वाट पाहिली नाही ना, तो कावळा घासच घेणार नाही. आता बरेच ठिकाणी असं होतं. पण तिथंही मात्र तुम्ही म्हाताऱ्याला जे चालतं तर ती मात्र द्या.
आमची आजी होती, आजी. त्या आजीला मात्र बाजरीचं पिठलं आवडायचं, बाजरीच्या पिठाचं. आणि काय म्हणायची आमच्या आईला, 2 मिरच्या टाक आणि बाजरीच्या पिठाचं पिठलं करून दे. छोटी छोटी घास घेतात आणि ते बाजरीचंच पिठलं बनावं लागलं, दुसरं काय. म्हणजे ज्याला जे आवडतं ते द्या. तमुक आवडत असेल तमुकू द्या, गुटखा आवडत असेल गुटखा द्या, तवा घे. काय केलं, जेवल्या जेवल्यात बिडी लागते, काय केलं जेवल्या जेवल्यात तमुक लागते, कायला बाटली जवळ लागते. तुमच्या गळ्यात टपरी माळा असली तरी पण हे द्या, जाऊ द्या. वर्षातून एकदाच मागे तो काळ वेगळा होता. म्हणून अशा पद्धतीनं मात्र आता इथं मात्र माहिती आपल्याकडं आम्ही सांगितलं ना, 2 दिवसापूर्वी सांगितलं ना, कावळ्याची वाटच पाहत बसतो आपण. कावळा आला, कावळा आला, कावळा आला, कावळा, थांबा 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 थांबा, गडबड न करू, मधी जा मधी जा मधी जा, काय काय वाट पाहत. काय केलं, तमुक सांगितलं, तमुक ठुली बा, पण ते घासच घेईना ना. त्याचा जोडीदार आला, अरे तमुक चुळून मग ठेव बाबा, चुना बिना लावून, चुना लावून ठेवला, तवा घास घेतला. काही ना बाटली ठुली पण घासच घेईना. त्याचा जोडीदार आला, ए मुनी अरे तू का बाटली काही तोंडाला लावत होतं काय, गल्लासमध्ये ओतून ठेव तवा घास घेईन. ती गल्लासमध्ये ओतून ठेवली, ती बी काचाच्या गल्लासमध्ये, तवा घास घातला. एखादा बिड्याचा पुढे ठेवला पण घासच घेईना. त्याचा जोडीदार आला, ते म्हणे पेटून ठेव तवा घास घे. पेटून ठेवले तेव्हा त्याचा दुरानं घास घेतला. तसंच मात्र आता शहरामध्ये म्हणलं, शहरामध्ये आपलं तरी गाडं घोडं काही आलं म्हणा, बडबड करीत असलं तर आपण शांत बसू. शहरातला मोठा अवघड कार्यक्रम, शहराच्या घराच्या समोरूनच रस्ता राहतो. आता ते तर म्हणलं आपले पितर राहिले, जर गाडी अडवली त्याला, ए थांब, कावळाला थांब, तो कावळा मरू दे तिकडं. अर्जंट काय, तो काही लायसन काढली काय गाड्या अडवायचं. आम्हाला राहावलंच नाही. एक जणाला विचारलं, म्हणलं बघ शहरात पितर घालायचे असले कसं काय गंमत, तिथं तर दर खडखड कायमचीच राहते. ते म्हणे आमचा कार्यक्रम लय कावळा धरून आणतो, ते कावळ्याची पाय बी बांधून गल्लीत फिरतो, काव 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 काव. समजायचं कावळा आला म्हणजे जे पितर आहे त्यांनी पात्र घेऊन यायचं आणि पात्र असं समोर धरायचं. त्याने डायरेक्ट त्याचं कावळ्याचं ते तंगडे धरे राहील, डायरेक्ट डोकं दाबायचं. त्याची पुरी चोच भरली, चोचीला थोडे कणक नका लागा ना, घेतला घास, पूर्ण चोच बुडली का घास घेतला. 50 रुपये काढायचे घेऊन टाकायचे. म्हणलं तुमच्याकडे सोपं आहे, आमच्या तर कावळ्याची लय वाट पाहावं लागते. म्हणून अशा पद्धतीनं पितरपाट्यामध्ये आपल्या वाडवडिलांना जेव घालण्याकरता त्यांना जे चालत होतं ते द्या. ते जेवले संतुष्ट होतील ना ते, तर तुमची दिवाळी चांगली होईल, तुमची दिवाळी चांगली होईल. तुम्ही जर असं पद्धतीने नाही केलं तर पितर बाधा. पितरपाटा संपलं का मग नवरात्र तुम्हाला सांगितलं